मी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालाकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याची मला घेणं नाही. पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. नाही बोलणं झालं. नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. मुळात वादंग उठवलं कोणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचे ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे आहेत. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये याला कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. त्यामुळे संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे. कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे. मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही. माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी 250 लोकांमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा. कोणी बोलावं, ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना. मी काय राजकीय पुढाऱ्यांसारखे लग्न केलेले नाहीयेत. मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं. नाही, अजिबात नाही. माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय. माझे पक्षाचे नेते नाही अडचण येईल का? मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल, लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मीडिया तुमच्या बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही? हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, हा रमी आहे का काय आहे? तुम्ही मला विचारलं असतं तर कदाचित. तर ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही आहे ती, आणि त्याबरोबर ते गेम कुठेतरी स्काईप करता असताना तू दिसलेला आहे, एवढंच बोललो मी काल. सांगितलं मी त्याला, पण त्याचं थांबायला पाहिजे की नाही प्रकरण. ते थांबलं नाही, पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. बघा, तटकरे साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोललेत. इतक्या रागारागात ते लोक बोललोय तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं. नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं, ही गोष्ट मला पण मान्य आहे. ती चौकशी तर करावीच लागेल ना. म्हणून तर म्हटलं की CDR चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते नाही सांगता येणार मला. चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार. खालच्या हौशा लोकांना वरच्या हौसमधल्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की नाही, तो कायदा काय ते तपासून घेणार. ते का त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आबरू नुकसान, तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये. माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही, या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे, जळगाव, नंदुरबारला. तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीसा काढणार की तुम्ही खुलासा करायच्या. तुमच्याकडे पुरावे आहे का? पुरावे नाही आहे ना, मग तुम्ही असं कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात? अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची? असू शकतील ना, जे असतील ते बाहेर येतील. चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल. नाही, त्यांचा CDR नाही. याच्यामध्ये कोण नेते कोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल. काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये, ती पण चौकशी करावी लागेल. मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा
मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले म्हणून. मी स्वतः आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते. मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे, याची सविस्तर चौकशी व्हावी. रितसर अँटी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे, कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ब्रीफ करतो. शासनाने आदेश दिले तर बंद करू, आपला काय प्रश्न नाही. मी काय बंद करण्याची मागणी करावी असं काय? तर मोबाईल बाकीचे आमदार लागेल तेवढे त्यांना PDF येतात, माहिती येते. खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंटला माहिती येते, ती माहिती पुटअप करायला होते. प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही, कारण बंद असतो. अनेक कारणं असतात त्याला. मोबाईल वास्तविक बंदच होता पूर्वीचा, पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने. त्यांना वाटलं तर ते बंद करू शकतात, तो काय विषय नाही. आतापर्यंत योजना दाखवा ना. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ही पत्रकार परिषद, राजीनामा देण्यासारखं घडलंय काय?